राष्ट्रीय महामार्ग बनला खड्ड्यांचा महामार्ग। वाहनधारक त्रस्त, संबंधित प्रशासन मात्र सुस्त। अपघाताची मालिका सुरूच। डोणगाव शहरातून जाणाऱ्या मेहकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडलेत। या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त होत असून तात्काळ हे खड्डे बुजवण्याची मागणी होतीये। मेहकर ते मालेगाव या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम झालं होतं। या कामाला तब्बल 20 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला होता आणि या 20 कोटींच्या कामातून 2 वर्षातच रोडला भले मोठे खड्डे पडलेत। आज राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष आहे। याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। परिणामी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। डोणगाव हे वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने या ठिकाणाहून वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते। त्यातच पावसामुळे या मार्गावरील खड्डे वाढून ते आता 2 ते 3 फुटांपर्यंत रुंद झालेत। या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे दुर्लक्ष झाले असून ही बाब गांभीर्याने घेऊन मेहकर ते मालेगाव रोडवरील डोणगाव व मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी जनतेतून होत आहे। याबाबत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी काय म्हटले बघूया। हा स्टेट महामार्ग आहे। पहिले हा होता बियांचीकडे रस्ता। मागच्या वर्षी 20 किलोमीटरला 20 करोड रुपये खर्च झाले आणि आमदार महोदयाने सांगितलं होतं या रस्त्याचे पैसे मी मंजूर करणार, परंतु एकही वर्ष झालं नाही तर आता एवढा मोठा सगळा रस्ता डॅमेज झाला। इथे मोठमोठे ॲक्सिडेंट घडतात। आता माझीच गाडी याच्यात अटकली होती, आता मागे मोठ्या गाड्या, समोर मोठ्या गाड्या, आणि याच्यामध्ये रस्त्यावर बोल्डर आणून टाकले। तर हे आमंत्रण आहे, जीव घेणं आमंत्रण। तरी पण शासनानं ताबडतोब याकडे लक्ष द्यावं। यामध्ये जो भ्रष्टाचार झाला यांच्यावर ताबडतोबने कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकावा, अन्यथा आम्हाला उग्र पाऊल उचलावं लागेल।